सोलापूर शहरातील जुना देगाव नाका साठे पाटील वस्ती येथे पिण्याच्या पाण्यामध्ये गटारीचे पाणी मिक्स होत आहे. हे मैला मिश्रित पाणी येथील नागरिकांना पिण्यासाठी येत असल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. येथील नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात आलं आहे. गेल्या 3-4 महिन्यांपासून ही अडचण येत आहे. अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार करून देखील कोणताही अधिकारी अथवा महानगरपालिकेचे झोन अधिकारी येथे येत नसल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. यामुळे येथील नागरिकांचा संताप वाढत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तेव्हा नागरिकांनी मागणी केली आहे की या ठिकाणी ही अडचण लवकरात लवकर दूर व्हावी आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं, जेणेकरून येथील नागरिकांचं आरोग्य हे अबाधित राहील. दीपाली निलेश गायकवाड, राहणार साठे पाटील वस्ती जुना देगाव नाका. इथे 5-6 महिने झालं घाण पाणी येत आहे. ह्याची तक्रार कोणी सुद्धा घेत नाही. इथं कोण नगरसेवक कोण आहे त्यांनी पण येत नाहीत. इथं एक 5-6 माणसं महानगरपालिकेचे आलेत, खांदतेत आणि खांदून बसून त्यांचा टाइमपास करून जातात. आम्हाला कमसे कम 7-8 महिने झालं घाण पाणी लई आले. आमचे लेकरं बाळ आजारी पडायला लागले. ह्याच्यानंतर कोणीच आमची दखल घे नाही. हे पाणी आम्ही 2-3 दिवसात आम्हाला पुढच्या पाण्याला स्वच्छ आलं नाही तर आम्ही हे तक्रार पुढेपर्यंत करणार आहे. ताबडतोब आम्हाला हे पुढच्या पाण्याला व्यवस्थित पाहिजे. आम्हाला आता आम्ही काढतो बघा, आंदोलन काढतो. आम्हाला पाण्याची लय तकलीफ, लय त्रास, लय परेशानी. आमची लेकरं सगळे आजारी यायची. 1-2 कॉलेजला जाते ती. माझ्या घरापाशीच खड्डा मी पडीन बघा. आता येऊ का नगरसेवक काय केलं नाही का? काय सुधून केलं नाही ती. कोण सुधून दखल घेतली नाही आमची. 1 महिना झाला खड्डा खांदून ठेवले. तुमची मागणी काय म्हणजे आता पाण्याचं आम्हाला पाण्याचं स्वच्छ पाहिजे. दुसरं काय चेंबर सगळं व्यवस्थित आम्हाला करून दे. पाणी स्वच्छ नाही मिळाल्यानंतर काय करणार आता तुम्ही? आम्ही आंदोलन आम्हाला पाणीपट्टी सगळं भरून पण आम्हाला. माझं नाव रुक्मिणी प्रवीण जानराव. आमच्या घरापाशी खड्डा खांदलेला आहे. नळाचं स्टार्टिंगचं आहे, लास्टचं. आणि पाणी सगळ्यांना इथं 4-5 घरांना ना पूर्ण म्हणताना ना काळ भंगार पाणी. आणि कसं प्यायचं लेकरावानी. आणि खड्डा खांदून ठेवले. ते माझा मुलगा पडला त्या दिवशी शाळेला जाताना. आणि काय करायचं काय नाही. आणि सांगा तुमची काय मान्य आहे ती. आम्हाला असलं ना तकलीफ होते ना. आमच्या घरासमोर खड्डा खांदल्यामुळे आम्हाला ना परेशानी आहे बघा. आमचं मुलं ना पूर्ण पडते. ती लहान लेकरं आहेत इथं. आणि काळ पाणी पिऊन असलं ना आजारी पडायला ती जुलाब लागायला सगळ्या लहान लेकरांना सुद्धा. आणि मुलांना सगळ्यांना ना शाळेत जावायचं का हे करायचं का पाणी पिऊन का घरातच राहायचं का त्यांनी. मग तसं काय असेल तर सांगा, नाहीतर ना असलं परेशानी होईल ना तुम्हाला. मग आमचं नाही इतकं वाईट कोण नाही बघा. आता सांगते. माझं नाव अश्विनी चव्हाण. मी साठे पाटील वस्तीमध्ये राहते. आम्हाला असं 4-5 महिने पाण्याचे आम्हाला पाणी घाण यायला लागले. आणि आम्ही नीट करायला पण आलेले लोक नीट करत नाहीत, काय नाहीत. येलेत निक बसून चालल्यात. आमचे लेकरं आजारी पडायला लागले. ते पूर्ण काळ भंगार पाणी आले आम्हाला. 1-4-5 महिने झालं आम्ही तसंच पाणी प्यायला लागलो. सांगितलं, सांगून बघितलं, सगळं केलं, तरी पण त्यांनी काय आले नीट केले म्हणले गेले. खड्डा सुद्धा असं खांदून ठेवलेला आहे तसंच आहे बघा ते. मग कसं व्हायचं आम्हाला. पाणी पण मिळत नाही, काय नाही. 4-5 वाजेपर्यंत खराब पाणी आहे. मला एक वेळेस प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. आम्ही बाहेर लांबून दुसऱ्याच्या नळावरून आणायला लागलो. मी सारिका शंकर सोनवणे, राहणार साठे पाटील वस्ती देगाव नाका. हे आमच्या गल्लीत घाण पाणी येते. गेल्या महिन्यात आम्ही घरवार सगळं आजारी पडलोय. दवाखाना केला तरी बी कमी होईना. म्हणजे नेमकं कसलं पाणी येते? खडूळ पाणी, गटारी आणि वास येतोय. खडूळ पाणी येते. हो का ही बाटली, हो का असलं पाणी सकाळी येते. मग कसं करायचं पाणी भरायचं? सगळं नाल्यातलंच पाणी येते. आणि पाटली आहे ना, अधिकारी आहे ना महानगरपालिकेचा, त्याच्या अंगावरच आम्ही जाऊन घालणार बघा. चंद्रकांत भीमा देडे, मी साठे पाटील नागरिक बोलतो. आम्हाला प्रत्येक वेळेस पाणी घाणच येते. या पाण्याचं काय कोणी येते ती जाते ती बघून कोण विचार करत नाही. ती काय नाही. नळपट्टी भरा म्हणजे घरपट्टी भरा, कसं भरायचं काय करायचं सांगा. आम्ही ह्या पुढच्या पाण्याबद्दल चांगलं नाही. पाणी आलं तर ठीक, नाही तर आम्ही सरळ ह्या पाण्याने घाण पाणी ऐकल्याला आंघोळ घालून टाकू. पाण्याने काय करायचं मग. इलाज नाही त्याला. 10 वेळा सांगून वारंवार तीच काम चालू. येते ती उकरते ती नुसते निघून बघून जाते. 4 वर्ष झाले त्रास सोचतोय. 4 वर्षापासून असलंच पाणी येते. सगळे बघून मॅडम येऊन बघून गेले स्वतः. पाणी दुसऱ्याच्या नावाने विकत आणतो, पाठीमागच्या नावाने
200 रुपये हा? सगळं सांगले सगळे सांगले कोण येत नाही ती त्यांची पी ती तोंड बघून बघून स्थानिक नगरसेवक आणि कोणा तिकडे वानकर साहेब होते आता ती तर काय नाही ते आता सध्या त्यांचं पीए ती बी बंद केले आज आता म्हणजे ती निवडून कोण आले त्याला बघा विचारा म्हणते ती काय बोलायचं आम्ही हा आता आमचा संबंध नाही काय करायचं सांगा गटरीतलं नळ ड्रेनेजचं पाणी नळाच्या पाण्यात मिक्स आहे सध्या वास तर तीच आहे सध्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला निदर्शनाचा 10 वेळा बोलून घेऊन बघितले सगळं केलं चेंबर काढली चेंबर काढून आमची अवस्था तीच चालू आहे. मग काय करायचं सांगा आता काय करणार आहे तुम्ही काय नाही शेवटी आता बघणार पुढच्या पाण्याबद्दल नाही तर कोणी बघितलं तर पुढच्या पाण्याला सरळ लेडीज घेऊन मी तिथे येऊन आंघोळ घालणार आहोत त्याला तिथं डायरेक्ट पाण्याने. सुरेखा मनोहर महाजन आम्ही साठे पाटील वस्तीतून मसुबा मंदिरच्या पाठीमागच्या गल्लीतून बोलतो. आज 3-4 वर्ष झालं आम्हाला काळं पाणी येतंय. आम्ही सर्वांना तक्रार घातली, कोणी ह्याची दखल घेतली नाही. फक्त ड्रेनेज करून दिले तेव्हा 4 दिवस चांगलं आलं. त्याच्यानंतर परत असंच पाणी येतं. आम्ही पाठीमागच्या गल्लीचं विकत पाणी घेतो प्यायला तर आंघोळीला तेच पाणी वापरतो. महिन्याला 200 रुपये तिथं देतो आम्ही, पण तिकडून गल्लीतून विकत घेतो पाणी. आमच्या नळाचा उपयोग काय? मग आम्हाला पाणीपट्टी भरा म्हणता तुम्ही आणि पाणी कसं घाण देता? मग आम्ही विनाकारण पाणीपट्टी का भरायची?